राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी
करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी आमा संसार काय करी आमा संसार काय करी करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर करुयाची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी आमा संसार काय करी आमा संसार काय करी मनवारीचे दास लेवते भूषण मनवारीचे दास लेवते भूषण मनवारीचे दास लेवते भूषण काफे तया भेन कळी का आशा भय लाज आडनईची आशा भय लाज आडनईची ऐसे तया सत्ता समर्थाची सीतया सत्ता समर्थाची सीतया सत्ता समर्थाची मनवारीचे दास लेवते भूषण मनवारीचे दास मनवारीचे दास लेवते भूषण मनोहरीचे दास कापे तया भेन कळी का कामणे करू ऐसे याचा संग कामने करो ऐसियाचा संग कामणे करू ऐसे याचा संग कामने करो ऐसियाचा संग येणे नवे भंग चिंतनाचा येणे नोये भंग चिंतनाचा येणे भंग चिंतनाचा कामणे करू ऐसे याचा संग तू कामने करो ऐसियाचा संग कामणे करू ऐसे याचा संग तू कामने करो ऐसियाचा संग येणे नवे भंग चिंतनाचा येणे भंग चिंतनाचा भंग चिंतनाचा मनवारीचे दास लिहुती भूषण मनोहरीचे दास लिहुती भूषणे मनवारीचे दास लिहुती भूषण मनोहरीचे दास लिहुती भूषणे कापे तया भेन कळी काळ ओ पितया बेने कळी काळ बेने कळी काळ पार कुमारी विठोबार कुमाये मागे पार कुमागे ओ पार कुमागे हे जेडो पार कुमागे ओ पार कुमागे विडो पार कुमागे विडो पार कुमागे विडो पार कुमागे हरिभक्त पारायण जग
याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. बोलू नका बोलू नका. म्हणून हरेचे दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. आशा भयला जाड नाही चिंता, आशा भयला जाड नाही चिंता, ऐसे तया सत्ता समर्थाची. म्हणून हरेचे दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. तो का म्हणे करू ऐसियाचा संग, जेणे होय भंग चिंतनाचा. म्हणून हरेच्या दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कलेचा वितार, त्यांच्या कृपादाने कलेचा वितार. बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तो कया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे. आता सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तो कया देवा, यावरी न करावा आवी. करू याचे कथा नामाचा गजर, करू याचे कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. म्हणून हरीचे दास लिहू ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला प्राप्त झालेली अवस्था आणि त्या भक्ती साधनाचा जीवनात झालेला परिणाम, या दोन्हीची मीमांसा तुकोबारा आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आलय. अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र डोकेवाडी येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह, सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय श्री हरिभक्तपरायण अर्जुनजी महाराज शिंगोटे बाबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी गाणाचार्य आमचे गुरुबंधू नितीनजी महाराज जगताप, नितीनजी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायणचे हरी महाराज खंडाळ
खंडागळे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी आमचे आदित्य महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुरुबंधू मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण. आपल्या परिसराचं वैभव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमचे प्रदीपजी महाराज बोराडे उपस्थित आहेत. उपस्थित गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आणि संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो. आणि झालेली सेवा आहे आदर व्यक्त करतो. आणि अधिक परिहार न देता काल 97 होतं, काल कीर्तन 97 होतं म्हणून ते गप्प आठवलं खेळाला सुटलं होतं काल कीर्तन म्हणून अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो. विठाला एक टाळी माईक सिस्टीम करता वाजवा सुरुवातीला. अतिशय गोड बर का. खरोखर वर्णन करावं तितकं थोडे नाही. प्रवासाचा शीनच गेला, जास्तच प्रवास झाला पण शीन गेला प्रवासाचा. जसा अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र तसा डोक्यावर तीर्थक्षेत्र झालं बघा. पुण्यभूमी आणि पवित्र किंवा उत्तमची ठाय रम्य स्थळ तुकोबरांच्या भाषेत. म्हणून चला वर्णन करावं तितकं थोडे, अधिक परिहार देत नाही. अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. करू याचे कथा नामाचा गजर, करू याचे कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी म्हणू आर्यचे दास लिहून ते भूषणे कापे तया बेने कळी काळ. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, बोलू नका बोलू नका, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. करू याची कथा नामाचा गजर. पण तुकोबाराय याची कथा करू म्हणतात, नावच नाही घेतलं कोणाची करू, नुसतं म्हणतात करू याची कथा, याची कथा करू म्हणतात. तुकोबाराय याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू? तुम्ही नावच नाही घेतलं कोणाची कथा करू, नुसतं म्हणतात करू याची कथा. याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू? तुकोबाराय म्हणले ज्याची बरी असेल त्याची करू, कथा ज्याची बरी असेल त्याची करू. तुकोबाराय कथा बरी कोणाची? तुकोबाराय म्हणले मी सांगतो. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी. कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी. कथा सुख करी कथा दुःख हरी कोणाची? कथा याची बरी विठोबाची. आम्ही विठोबाची कथा करू म्हणून करू याची कथा. कथा करू कथा करू ठीक आहे चला. कथा कोणाची करू कळालं कळालं. तुकोबाराय कथा करू म्हणजे नेमकं काय करू? कथा करू म्हणजे नेमकं काय करू ते सांगा. म्हणजे कथा म्हणायचं कशाला ते सांगा. कथा करू कथा म्हणायचं कशाला ते सांगा. गुरुजी तुकोबाराय म्हणले जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम ते तिचे उत्तम चरणरज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. महाराज म्हणले जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणजे देव भक्त आणि नाम. कथे 3 गोष्टी असाव, कथे देव असाव, कथे भक्त असाव आणि भक्ताच्या मुखात नाम असाव. या 3 गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून करू याची कथा. कथा करू कथा करू ठीक आहे. कथा कोणाची करू कळालं कळालं. कथा कशाला म्हणतात कळालं कळालं. तुकोबाराय तुम्ही कथेचा फायदा नाही सांगितला. कथा करू कथेचा फायदा नाही सांगितला. गुरुजी तुकोबाराय म्हणले कथेचा फायदा नसतो, कथेचे फायदे असतात.
फायदा एक वचन. फायदा एक वचन, फायदे अनेक वचन. एक नाथ महाराजांचं वचन आहे बघा कथेच्या संबंधाने. तापल्या तापे शिनालिया मार्गी, पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा गंगा सावळी उदक, मना बुडी घेता ओला वसे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम, श्री राम, श्री राम. तापल्या तापे शिनलिया मार्गी, पुढे ठाकी वेगी कृष्ण कथा. भगवंताची कथा का करायची? महाराज म्हणले तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी. तापलिया तापे म्हणजे संसारामध्ये तापलेला जीव, आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थात शिनलेला साधक. या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते, म्हणून तो कोबारा म्हणतात कथा करू. भगवंताची कथा संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला समाधान प्राप्त करून देते. म्हणजे याचा अर्थ संसारातही जीव तापतो आणि परमार्थातही साधक शिनतो. संसारात जीव कधी तापतो? करिताया सेवा साखर गेली मदत. पडी पडी संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. एवढं कट करताना बरं म्हणजे मी नाही देतो त्यांना ना. आता काय करतात? हे जरी नाही काल संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. संसारातही जीव तापतो आणि परमार्थात ते मोसम तुटला होता ना, ते हसल्यामुळे मोसम तुटला होता म्हणून घेतलं ते. म्हणजे कसं काय मोसम तुटला होता. संसारातही जीव तापतो आणि परमार्थात ते साधक शिनतो. संसारात जीव कधी तापतो? संसाराच्या तापे तापलो मी देवा. हा संसारात तापलेला जीव आणि बोल नका हो मला मंडळ बोल नका. आणि परमार्थात सुद्धा साधक शिनतो. साधक शिनले साधन साधिता अभागी. परमार्थात सुद्धा साधक शिनतो. हे पा भगवंताची कथा संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला समाधान प्राप्त करून देते, म्हणून कथा करायची. संसार जीव कधी तापतो आणि परमार्थात साधक कधी शिनतो? संसारा जीव कधी तापतो? मिनिटाला जीव तापतो संसारात, पण बायकोन हाणलं जरा जास्त तापत असतो. संसारात जीव तापतो याच्यात नवल नाही. मग परमार्थात सुद्धा साधक शिनतो. परमार्थात सुद्धा ज्ञानोबराय गोड बोलतात, ज्ञानोबराय बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात. ज्ञानोबराय बुद्धिरूपी मैत्रीला अगं सखे ऐक ऐक काय, अगं ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आली. ज्ञानोबराय म्हणतात ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. आणि मग काय झालं? अगं परमार्थात आलो तो परमात्मा मला बोलायला तयार नाही.
शीन होणार नाही. म्हणजे ज्या भगवंता करता संसार सोडायचा आणि पारमार्थात यायचं आणि देवानं बोलायचंच नाही म्हणलं. जयाची आवडी संसार त्याजीला तेने का बोला तारे लागे माये तेने का बोला तारे लागे माये दयाचे आवडी संसार त्याजीला. आग सके ज्या भगवंता करता संसाराचा त्याग केला आणि मी परमार्थात आले आणि परमार्थात आलं तो परमात्मा बोलायला तयार नाही. शीन होणार नाही. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही तिकडा पक्ष सोडून इकडे आपलं ती इकडे वाटतं असं द्या. म्हणजे तुम्ही बोलायला तयार नाही परमात्मा म्हणजे शीन होणार नाही. पण ऐका ते संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिरलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून करू याची कथा. का कथा समाधान प्राप्त करून देते. नक्की देते का समाधान प्राप्त करून कथा? नक्की देते. विचारा तुकोबारांना. महाराज म्हणतात ना सदा नाम घोष सदा हरी कथा परिणाम तेने सदाची समाधान करूयाची समाधान तेने सदाची समाधान तेने सदाची सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. करू हरी कथा. तेने सदाचिता समाधान तेने सदाचिता समाधान तुका झालं सर्व दुःख झालं सर्व अलंकार सर्व सुख सर्व सदा नाम घोष सदा हरी कथा परिणाम तेने सदा चित्ता समाधान. यप्पा चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोषावा. कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान भेटेल. सदा भेटणार नाही. म्हणून सदा शब्द महत्वाचा आहे. सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शेनी सदा हरीचे चिंतन किंवा धरोनी श्रीहरी जपे सदा. म्हणून सदा शब्द महत्वाचा आहे. म्हणून आम्ही सदा नामघोष करू सदा नामघोष करू. ठीक आहे. आणि त्याचं दुसरं चिंतन असं गोडे कृष्ण कथा गंगा सावळे उदक. भगवंताची कथा आहे का? भगवंताच्या कथेला सावळ उदक म्हणतात. उदक उदक म्हणजे पेट्रोल. हे पाणी 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 हे तर पंपा टाकलं होतं गाडीत म्हणून आठवलं. पाणी बरं नुसतं पाणी कलुलाचं नाही हो. कथेला पाणी म्हणतात. चला कथेला पाणी म्हणतात बघा. कथेला पाणी का म्हणतात प्रदीप महाराज? त्याचं कारण आहे बघा. हे पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात पा? 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण कपडे धुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 1, पावण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2 आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. पहिलं कारण कपडे धुण्याकरता, दुसरं कारण पावण्याकरता, तिसरं कारण पिण्याकरता. हे पा कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. पावण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि तिसरा पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. याला अध्यात्माच्या बैठकी उचलितो. कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे. पावण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. तो भक्त आहे. बघा कथेला पाणी का म्हणतात पा? कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्म मार्ग आहे. तो कर्मठ आहे. त्याला कपडे धुवायचे. कपडे म्हणजे हे घरचे नाही रगीन गोधडीन हे घरचे कपडे नाही. मग अंतकण रूपी चादरी. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात पा?
ज्याला अंतकण रूपी चादरी धुवायच्यात का त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ आहे म्हणून कथेला पाणी म्हणतात. बरं थांबा, अंतकण रूपी चादरी का धुवायच्यात? का धुवायच्यात म्हणजे अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. एक एक योनी कोटी कोटी फेरा, अनेक जन्म घेता आलो आणि अनेक जन्म घेता आल्यामुळं हे चादर मळालं का नाही? अंतकण रूपी चादर मळालच ना. आणि थांबा, इरी तिरी आपली चादर कशी आहेत? कानोबा तुझी गोंगडी चांगली आणि आमासी इकडे 20 रुपये. आमासी का दिली? वांगोली रे. कानोबा तुझी गोंगडी चांगली. इरी तिरी चादर मळकच नाही, आपलं मळकच ना. चादर मळक म्हणजे आपण अनेक जन्म घेत आलोत म्हणून हे चादर मळाले. अनेक जन्म घेत आलोत आपण. आता माझे 8 का 9 झाले मांडलेले, पण आता डायरी सारखली. अनेक जन्म घेत आलो आणि अनेक जन्म घेता आल्यामुळे चादर मळाले. गुरुजी, भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात सांगू का? हे पा, 7 दिवस अंतकण रूपी चादर या कथेकडे धुयला आणले का धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून कथेला पाणी म्हणतात. एवढं नका टाळ्या नका. हो, 7 दिवस अंतकण रूपी कांठाळ बसायचं म्हणून 7 दिवस अंतकण रूपी चादर कथेकडे धुयला आणले की धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. कथेत म्हणजे अंतकण रूपी चादर धुवून निघतात. बरं, नक्की धुवून निघतात का कथेमध्ये चादर? नक्की धुवून निघतात. उदाहरण आहेत आपल्याकडे. माझी गोदाडी झाली जुनी म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. दोना ना कोणी अंतकण रूपी चादर गुरुजी कथेला पाणी का म्हणतात सांगू? 7 दिवस अंतकण रूपी चादर आपल्या सप्त्याकडे आणले का तो धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. ठीक आहे, चला. पहिला कशा करता लागला पाण्याकडे? कपडे धुण्या करता. दुसरा कशा करता लागला? पिण्यासाठी, पोहायला. आणि पोहण्या करता लागला तो कोणी? पोहण्या करता लागला तो कोणी? मग चुलता आहे ज्ञानी. आमच्या चुलत्याने मला पोहायला शिकले. तुम्हाला गपकन आठवला आता. पोहण्या करता लागला तो कोणी? ज्ञानी पुरुषाला वाटत असतं पाणी खोल असं, पण एक बोलू, आमच्या कथेचं पाणी खोले. म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही एवढं ज्ञान ग्रंथात. किती पोहू द्या तळच सापडत नाही म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. दुसरा पोहण्या करता लागला पाण्याकडे. आणि तिसरा पिण्या करता लागला पाण्याकडे तो कोणी? भक्त आहे. आमचे श्री गुरु बाबा म्हणत असतात, कपडे दूध बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा 7 दिवस या कथेचं पाणी पिऊन गाव माणसानं. कातरुपी गंगा आपल्या गावात वाहत आली ना, सप्ताना 7 दिवस भक्ती आनंद घेत जाऊ माणसानं. हा, या भक्तिरसाचा आनंद घेत जाऊ. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे.
तिसरा पाणी करू त्याला भक्त म्हणतात. म्हणून आम्ही काय करू, कथा करू. म्हणून करू याची कथा. ठीक आहे, कथा करू. आणि अजून एक साधन करू, नामाचा गजर. आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. बरं ठीक आहे. तो को बरा जसा कथेचा फायदा तसा नामाचा फायदा. आता नामाचा फायदा नसतो, नामाचे फायदेच असतात. आणि एक 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 सांगतो थांबा. गुरुजी, संसारी जीवाचा स्वभाव आहे. संसारी जीवाचा एक स्वभाव आहे. कोणता? संसारी जीवाला असं वाटतं आपल्याला जे मिळवायचंय, आपल्याला जे प्राप्त करायचंय ते सोपा असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातली त्यात फुकट असावं. आपल्याला जे प्राप्त करायचं ते सोपा असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं आणि फुकट असावं. पण एक बोलू, या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ते सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. या जगात देवाचं नाव जर सोडलं तर अशी एक वस्तू नाही ते सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. एक वस्तू नाही. पहा तुम्ही, मी उदाहरण देतो तुम्हाला. थांबा, मी उदाहरण देतो. मार्च महिन्यात लिंबोळ्या लागतात बघा. मार्च महिन्यात लिंबोळ्या लागतात. दिसायला भारी आहेत, बरं सोपे आहेत, बरं चला फुकट आहेत. गोड आहेत का? गोड नाहीत. सोपे आहेत लिंबोळ्या पण गोड नाहीत. बरं मावळाचा मध गोड आहे, सोपा नाही. लिंबोळ्या सोपे आहेत तर गोड नाहीत, आणि मावळाचं मध गोड येतं, सोपा नाही. बरं खडी साखरेचा खडा सोपा पण आहे, गोड पण आहे, फुकट नाही. फुकट थोडाचे. हा, कधी कधी बांधाव काकड्याचे लोक होतो बा, बांधाव काकड्याचे लोक होतो बा, बांधच म्हणतात ना. दिसायला भारी आहे, काकडे आहेत, बरं फुकट आहेत. मी तेच म्हणालो कडू, बरोबर आहे का नाही? मी तेच कडूच म्हणालो मी, बरोबर आहे. कोटे काही एक आहे, एक नाही. पण एक बोलू, देवाचं नाव सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. सोपं नाम संकीर्तन साधना पै सोपे. नाम संकीर्तन साधना पै सोपे. संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतीला पापे जन्मांतरीचे. जळतीला पापे जन्मांतरीचे. सायास जावे वनात. नलगती सायास जावे वनात. नामा संकीर्तन साधन पै सोपे. देवाचं नाव सोपे किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. देवाचं नाव सोपं. ठीक आहे, चला नाव सोपं कळलं. बरं नाव गोड आहे का? गोड सुद्धा. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. जय माता प्रेम सर्व काळ. जय माता प्रेम सर्व काळ. गोड तुझे नाम. जय माता प्रेम सर्व काळ. जय माझा प्रेम सर्व काळ. सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. देवाचं नाव गोडी. अमृत जयास फेके पुढे. अमृताहुने गोड नाम तुझ्या देवा, नाम तुझ्या देवा. अमृत्या पदार्थापेक्षा देवाचं नाव गोडी. अमृत्या पदार्थापेक्षा. हा, आणि ते खरे बर का, देवाचं नाव एका अमृत पदार्थापेक्षा गोड आहे, हे खरे. आता सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे.
सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे, पण ज्ञानोबा म्हणले तसलं काय नाही. ते कर तसलं काय नाही बरं का, अमृत श्रेष्ठ तसलं काय नाही. मी रोज अर्धा ग्लास पितोय. हो तसलं काय नाही. ते देवाच्या नावापेक्षा अमृत श्रेष्ठ नाही. उलट एक बोलू, ज्ञानोबारांनी अमृत त्या पदार्थ, याचा विको कमी करा, आवाज कमी करा, एकदम कमीच राहू द्या. देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. ते ज्ञानोबारांनी अमृत पदार्थ सुद्धा 2-3 दोष पाहिले ज्ञानोबारांनी. कोणते दोष? पहिला दोष सांगतो अमृत पदार्थातला, अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. ज्ञानोबा म्हणले अमृत रस स्वादनी रस सकळ. सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृतात आहे, पण अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रा व गाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. आता मला सांगा, ताकाचा स्वभाव कसा आहे? ताकाचा राहू द्या, थोडीफार मला बिकट साक बाशा बाशा सगळीच खाऊन घ्यायला ते एक एक नाही असं येरी म्हणलं जात काय नाही, काय तिथं नका ठेवू. अमृत रस स्वादनी रस. हा, ताकाचा स्वभाव कसा आहे? आंबट. बरोबर. तसं अमृत पदार्थाचा स्वभाव सांगता येत नाही. पण त्याचा एक विशेष, अमृत पदार्थाचा एक विशेष आहे. कोणता? नितीन महाराज तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तसं अमृत पदार्थाचं काम आहे. म्हणजे आता समोर समजा अमृत पदार्थाचा गिलास भरून ठेवला, समोर अमृत पदार्थाचा गिलास भरून ठेवला आणि तुम्हाला जर ताक प्यायची इच्छा झाली आणि तुम्ही तो अमृत पदार्थाचा गिलास प्याला का, तर तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटत आहे. म्हणजे तशी ते चव धारण करते. अमृत रस स्वादनी रस सकळ, म्हणजे तशी ते चव धारण करते. म्हणजे अमृत पिलं की तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटण, पाणी प्याल्यासारखं वाटण, चहा प्याल्यासारखं वाटण, लस्सी प्याल्यासारखं वाटण, दूध प्याल्यासारखं वाटण, सगळं चालं त्याचं. म्हणजे सगळ्या पदार्थाची चव अमृत आहे. बरोबर आहे का नाही? पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. हा, पहिला दोष अमृत पदार्थातला पहिला दोष. चला अमृत पदार्थातला दुसरा दोष सांगतो. कोणता? अमृत हा पदार्थ तुम्हाला कोणाचा भाऊ आहे माहिती आहे का? अमृत पदार्थ कोणाचा भाऊ आहे माहिती आहे का? समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन, तर समुद्र मंथनातून सुरुवातीला काय निघालं? गायच्या पचन डबी विष 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 काय निघालं? विष निघालं. बरोबर. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा भाऊ नाही, सक्का भाऊ. ज्ञानोबा म्हणले ना, जे काळकुटाचे सहोदर. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले. सहोदर म्हणजे एका उदरातून. अमृत विषाचा सक्का भाऊ आहे ज्ञानोबा म्हणले. आता भाऊ भाऊ म्हणल्यावर सारखेपणा असतोच ना, असतो का नाही? थोडा तरी सारखेपणा असतोच ना भाऊ भाऊ म्हटल्याच्या नंतर. अरे आता प्रदीप महाराजांना माहिती आहे आम्ही जुळे भाऊ आहेत बघा. आम्ही जुळे, नितीन आम्ही जुळे भाऊ आहेत, आवडीचे जुळे आहेत आम्ही. तर 10वीपर्यंत शाळेत 10वीपर्यंत सरलाच कळत नव्हतं कोण डबल येले आणि भात घेऊन चाललंय. नाही खरंच वस्तू खरं सांगाल का गोरी, सरलाच कळत नव्हतं कोण डबल येले आणि भात घेऊन चाललंय. आता भाऊ भाऊ म्हणल्यावर सारखेपणा असतोच ना. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? ज्ञानोबा म्हणले विषाचा सक्का भाऊ आहे. हा दुसरा दोष अमृत पदार्थातला. चला अमृत पदार्थातला अजून एक दोष सांगतो, तिसरा. कोणता? आता सगळ्याला पाठ आहे बघा. कोणता? सगळ्याला वाटतंय अमृत आमर करतंय. सगळ्यांना वाटतं अमृत आमर करतं. मग ज्ञानोबा म्हणले नाही करीत, अमृत आमर करीत नाही. ज्ञानोबा म्हणले अमृत जर आमरच करत असतं तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मेलीत नसती. द्याचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबा म्हणतात तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती,
का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती तो पुण्याची पावटी सरी सेवेचंद्रपणाची उठी उतरी येऊ लागती माघारी मृत्यू पुण्य संपलं की वापस यावं लागत आहे. मग अमृत आहे का देवाचं नाव आहे का अमृत पदार्थापेक्षा गोडी का कारण नाम तरी अमर करते कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तो का म्हणे सुखा पार नाही म्हणजे देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोडी. चला नाव सोपं कळालं देवाचं कळालं गोड कळालं महाराज नित्य टिकणार आहे का देवाचं नाव तुकोबारा म्हणले नित्य टिकणार आहे. हे पा सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार. सगळं संपून जाईल पण नाम नाही संपणार. ते ज्ञानोबारांनी 4 खाणी सांगितल्या. ज्ञानोबारांनी 4 खाणी सांगितल्या. अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बर शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरवे रखुमा देवराचे नाम ना आटे मोठे युगे आडनाव रखुमा देवराचे नाम ना आटे युगे गेले पूर्व विटे म्हणजे सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार का नित्य टिकणारे नित्य टिकणारे. ते म्हणतात ना संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नावावर नाही. अवघाची आकार ग्रासियेला काळे 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 एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे हरीचे नाम अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे हरीचे नाम अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे हरीचे नाम अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे ग्रासियेला अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकच निराळे हरीचे नाम म्हणजे मला मुद्दा मांडायचा संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे सॉरी संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे देवाच्या नामावर नाही म्हणून देवाचं नाव नित्य टिकणार आहे नित्य टिकणार आहे. पहा चला नित्य टिकणार आहे कशाला म्हणते सांगू का पुन्हा का अर्थ सांगतो. जे पंचमाभूतात अडकत नाही त्याला नित्य टिकणारं म्हणतात. पंचमाभूत कोणती पृथ्वी आप तेज वायू आणि गायचाप हे आकाश आकाश पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश गायचाप नाही आकाश या पंचमाभूतात जे अडकत नाही त्याला नित्य टिकणारं म्हणतात. आणि देवाचं नाव आहे का या पंचमाभूतात अडकत नाही उलट पंचमाभूतापेक्षा व्यापक आहे देवाचं नाव. कसं सांगू पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाहून
टाळकरी मंडळकर ज्ञानदेव पुसे निवृत्त से चाड गगनाऊने वाळ नामाई म्हणजे देवाचं नाव पंचमभूतात अडकत नाही म्हणून नित्य टिकणार आहे. चला नाम सोपं कळालं कळालं गोड कळालं हो म्हणा जाऊ टाइम नाही कळालं नित्य टिकणार कळालं कळालं महत्वाचं राहिले काय देवाचं नाव नित्य का सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणारं कळालं महाराज महत्वाचं राहिले काय फुकट आहे का सांगा गुरुजी तुकोबाराय म्हणले देवाचं नाव फुकट सुद्धा आहे ते म्हणतात ना पैसा न लागे रुपया न लागे कवळी दमडी मनवा किती करू राम 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 देवाचं नाव ते नाटाच्या अभंगात तुकोबार म्हणतात नाटाच्या अभंगात तुका म्हणे न वेचता मोल तो आयासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल केवडे खोल आबागिया नाम फुकाचे देवा पंढरी रायाचे देवाचं नाव फुकट आहे बरं ठीक आहे चला नाम सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणारं कळालं आणि फुकट कळालं म्हणून तुकोबार म्हणले आम्ही एक काम करू काय नामाचा गजर भगवंताची कथा करू म्हणले आणि नामाचा गजर करू ठीक आहे आता कथेचा नामाचा स्वरूप महिमा कळा आणि त्याचा परिणाम तुकोबार अभंगाच्या करू याची कथा नामाचा गजर परिणाम आमा संसार काय करी तुकोबाराय म्हणले आता आम्हाला संसार काहीच करत नाही काय का करत नाही कारण आम्ही भगवंताची कथा करलो आणि त्याच्या नामाचा गजर करलो म्हणून करू याची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी आता संसार काय करत नाही संसार आम्हाला काय करत नाही संसार म्हणजे काय तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो संत महात्मे त्या गोष्टीला संसार म्हणत नाही आपण कशाला संसार म्हणतो हे बाका पोरं लेकरं बाळ गुरं ढोर आपण याला संसार म्हणतो संत या गोष्टीला संसार म्हणत नाही मग पुनरपी जननम पुनरपी मरणम किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी फजित ऐका संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच करा संसार आगा उपजने आणि निमने हे सातची जे काम माननी तो जीव लोक मी म्हणे संसारण पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे पण तुकोबाराय म्हणले आम्हाला संसार काही करत नाही म्हणजे कोणता त्या जन्म मरण रूपी संसार आता काही करत नाही म्हणजे जन्म मरण रूपी संसार आता राहिला नाही बेज भाजूनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही आम्हाला जन्म नाही म्हणले आणि मरण नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा
नाही आम्हा मरावे लागत मरावे लागत नाही आम्हा जावे 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 मरावे मरावे लागत आम्हाला यावं लागत नाही म्हणले आणि जावं लागत नाही. जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. तो कोबाऱ्या म्हणले आम्हाला जन्मच नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. जन्म मरणच नाही आम्हाला. आता थांबा, तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तो कोबाऱ्या? मी अनेक वेळा सांगतो हे पा, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. मनुष्याला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण सासरवाडीचं मारखाण्यामुळं, पापपुण्यामुळं. पापपुण्य करोनी जन्म येतो प्राणी. माणसाला जन्म पापपुण्यामुळे घ्यावा लागतो एका जन्माचं पहिलं कारण. जन्माचं दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो 2. आणि जन्माचं तिसरं कारण म्हणजे केले कर्म झाले आणि उपजले मेले. या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पापपुण्य, दुसरं कारण वासना, तिसरं कारण कर्म. या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो का? पहिलं कारण आहे पापपुण्य. माणसाला जन्म पापपुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तो कोबऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. आम्हाला नाही घ्यावा लागत जन्म. का नाही घ्यावा लागत तो कोबऱ्या तुम्हाला जन्म? कारण तो कोबऱ्या म्हणले आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 झालो अग्निरूप, तुका म्हणे सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख लालो सर्व तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. संतांच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही. आता संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पुण्य? संतांच्या ठिकाणी उलट तो का म्हणे पापे जाती संतांची, उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. संतांच्या जपानं पाप जातात, त्यांच्या ठिकाणी पाप नाही. म्हणून लागून येतो पाप, पाप नाही पुण्य नाही. कारण झुंजार ते विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. पाप नाही पुण्य नाही. बरं ठीक आहे, पाप पुण्य का नाही? कारण आम्ही अग्निरूप झालो. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो एक अर्थ, आणि अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो दुसरा अर्थ. ज्ञानस्वरूप नामस्वरूप दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य आणि अग्निरूप झाल्यावर? अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञानस्वरूप झालो एका. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो देवच होऊन ठेलो, याला म्हणायचं नाम स्वरूप. याचाच अर्थ अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य नाही? मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं.
सगळ्याच पक्षाचे घरटे असावं, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षाचे नाही, हे पक्ष नाही, हे मोठ्या छोट्या नाही छोट्या पक्षाचे म्हणजे चिमणी चिमणी बा छोट्या चिमणी नवीनच पोपट हे नुसता पोपट नवीन नाही नवीन पोपट यागळं चिमणी पोपट कावळा कबूतर ज्यानं नुसतं कबूतर या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं, एखाद्या झाडावर घरटी असावं आणि त्या झाडाला असं आग्नी लागावं दर 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 जरा जास्त पेटलं खरं का नाही पेटू द्या दर 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 झाड पेटाव. मला सांगा झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जातील का पश्चिमेला? बरोबर आहे काय? झाड पेटलं झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जातील का पश्चिमेला? हा बरोबर आहे, टाळी वाजवायच्या या हा बरोबर सांगते ते उत्तर. जिकडं रस्ता दिसन तिकडे ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुखी दे कोणी सैरा पळती पक्षी. ज्ञानोबा म्हणतात झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळत येत, तसं या अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर या अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. मग बघा आता मला सांगा, आणि जन्म कशामुळे घावा लागू लागला? पहिलं कारण त्याचा सगळा विधी उरकीचे मग आपल्याकडे जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य बरोबर. पण तुकोबराय म्हणले पाप पण पुण्यच नाही, पाप पण पुण्य नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. आलं बरोबर? याकडे 20 रुपये. पाप पण पुण्यच नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही, म्हणून आमा संसार काय करी. बघा जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, आणि जन्माचं दुसरं कारण आता सांगितलेलं तुम्ही वासना. जन्म घेणे लागे माणसाला जन्म वासनेमुळे घाव लागतो बरं का. म्हणजे मरणाची जर वासना उत्पन्न झाली ना, मरणाच्या टायमाला वासना उत्पन्न झाली का त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हा तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागन याच्यात नवल नाही. तो कोबर एका ठिकाणी म्हणले आपल्या तपाच्या बळानं किती जरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाच्या टायमाला जर वासना निर्माण झाली ना, त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्म धरी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. बघा तुम्ही आपल्या तपाच्या बळाने कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाच्या टायमाला वासना निर्माण झाली का त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून वासना इतकी अवघड आहे. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत जन्म, आम्हाला जन्म घ्यावाच लागत नाही. का घ्यावा लागत नाही तुकोबाराय तुम्हाला जन्म? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघे आवरिले वासना. वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. आता वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. बघा माणसाची वासना किती संपाव, मी अनेक उदाहरण देत असतो. या आपण आरती वावळतो देवाला, वासना किती संपा. बघा गुरुजी आपण आरती वावळतो आणि आरती वावळत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची? शिरेची, कापराची, शिरेची कापराची एक वडी घेतली बरोबर. एक टाइम असं येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपत
कापूर संपल्याच्या नंतर ते रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाच वास येतो? येतो का नाही? पण तुकोबराय म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळवणे जाय. संतांच्या नारज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. बघा आता वासनाच राहिली नाही. जन्म कशामुळे गाव लागू लागला? वासने म्हणलं ना वजनात का म्हणजे बरोबर का? आता चटवी उरकीच मग इकडे आपल्याकडे जन्मात कशामुळे? वासनेमुळे. पण तो कबरा म्हणले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. कारण जन्म मरणाला संसार म्हणतात ना. आम्हाला जन्मत नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. आम्हा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना, आणि जन्माचं तिसरं कारण कर्म. असं हा, मग केले कर्म झाले. त्याला ना आठवलं ते जमल्याची नाही पुढे. केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागत, पण तुकोबरा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. का? कारण तुकोबरा म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्मच राहिलं नाही गुरुजी. हे पा, कर्माचे 3 प्रकार आहे: संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबरा म्हणले 3 कर्म राहिले नाही. तुकोबरा म्हणले कसं काय राहिले नाही? संचित कर्म आहे का? संचित हे ज्ञान नष्ट झाले ज्ञानानं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कृत्य तथा. संचित कर्म ज्ञान नष्ट झाला ज्ञानाने. दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबरा म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जनानोय ऐसे ऐकता आणि वाते साधू. एका जनार्दने बाणली नेचा कोणाऊ. झाली संध्या झाली संध्या झाली संध्या संध्या. सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. यत करोश यदस नासी यत जोश ददासी यत तपस्यस्य कौंते तत्क्रोशमदर्पणम. ब्रह्मार्पण ब्रह्मार्पण मागडो ब्रह्मणा उत्तम ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबरा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आता 3 कर्म राहिले नाही. बघा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? दुकानदाराच्या उधार देण्यामुळे, सॉरी कर्मामुळे. बरोबर आहे का नाही? पण तुकोबरा म्हणले कर्मच नाही. कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. चला, कर्म संपलं. जन्म मरण संसार आहे गुरुजी. जन्म मरण रूपी संसार राहिला नाही. हे पा, जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? हे शरीर का शरीर, या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण तुकोबरा म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती गोष्ट आता राहिली नाही. शरीराला संसार म्हणतात ना, मग शरीराचं तादात्म्यच राहिलं नाही. शरीराची आसक्ती राहिली. म्हणजे देह जावो आत्मा राहो. देह गेले आशा पाश निवारोनी. गेले आशा पाश निवारोनी. गेले आशा पास निवारोनी. गेले आशा पास. भक्त ऐसे दाना देही मुदास. ऐसे झाला देगी उदास. ऐसे दाना देही मुदास. भक्त ऐसे झाला देगी उदास. गेले आशा पाश
जे जाणा जे देई उदास द्याची आसक्ती सुटली, द्याचं ममत्व सुटलं म्हणजे देह जावं अथवा राहो म्हणजे देहरूपी संसार राहिला नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. चला जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीररूपी संसार राहिला नाही. ठीक आहे थांबा, अजून एक संसार आहे, अजून एक संसार आहे. कोणता? या शरीरातला अहंकार आहे का अहंकार, या शरीरातला त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी तुकोबाराय म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोच मार खातो त्याला त्याला नाही. मग ज्यांना अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. पण आमच्या ठिकाणी अहंकार राहिला नाही, निरंकाराशी वृत्ती झाली म्हणून अहंकाररूपी संसार राहिला नाही. म्हणून आम्हा संसार. चला जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीररूपी संसार राहिला नाही, अहंकाररूपी संसार राहिला. थांबा अजून एक संसार आहे. ते म्हणतात चल द्यास होतो कोर कवी एक एक नाही. ही जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात, याला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार सुखाचा करी याला ब्रह्मरूप, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून सगळा संसार आम्ही ब्रह्मरूप केला. ब्रह्मरूप केला म्हणजे वेदांत शास्त्र सांगते, विचारसागर ग्रंथाची भाषा आहे, दोरीव सर्प भासला. कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते, कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे, दोरीव सर्प भासला, सर्प भासला आणि तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. आणि बॅटरी आणून पाहिला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. आणि बॅटरी आणून पाहिला काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्यावर कुठे गेला? अगोदर काय दिसलं मला सांग? अगोदर काय दिसलं? साप. आणि बॅटरी आणून पाहिलं मग काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्यावर कुठे गेला? साप नव्हता आणि बॅटरी कशाला आणली मग? असं भास झाला. टाळी वाजवा, टाळी वाजवा. करेक्ट, बरोबर होत, भास झाला. बरोबर का? तो साप कुठे गेला? कुठंच गेला नाही. दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता, दोरीचं ज्ञान झाल्यामुळं दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबाराय म्हणले देवाच्या आज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागले, देवाच्या आज्ञानामुळे. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जली स्थळी रीता. म्हणजे आम्हाला आता जगत दिसत नाही म्हणले तुकोबाराय, जगतच दिसत नाही, सगळीकडे देव दिसायला लागला म्हणले. भरला घनदाट हरी दिसत निवनी आत्मतत्व येणे दस दिशा तुळशीरा आत्माराम. बरोबर आहे का ना? येणे दस दिशा आत्माराम म्हणजे सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगतच दिसत नाही, नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म. मग आता जगतच दिसत नाही ना, म्हणून जगतरूपी संसार राहिला नाही. म्हणून आम्हा संसार. आता कोणताच संसार राहिला नाही. बरं ठीक आहे, जन्मरूपी संसार राहिला नाही, शरीरूपी संसार राहिला नाही, अहंकाररूपी संसार राहिला नाही, जगतरूपी संसार राहिला नाही. ठीक आहे, चारी संसार न राहण्याकरता तुम्ही काय केलं? तुकोबाराय म्हणले आम्ही भगवंताची कथा केली आणि त्याच्या नामाचा गजर केला. कथा केली आणि त्याच्या नामाचा गजर केला. ठीक आहे, कोणती कथा केली कोणता नामाचा गजर केला तुकोबाराय तुम्ही? की संसार राहिला नाही. कोणती कथा केली कोणता नामाचा गजर केला ते सांगा. महाराज म्हणले सांगू कोणता नामाचा गजर केला ते? सांगू का? सांगतोच आता. विठोबार भगवंताची कथा केली आणि नामाचा गजर केला. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी. आम्ही आता त्या कथेचे आणि नामाचे भूषण अंगावर धारण करू आणि भगवंताचे दास म्हणून घेऊ अभंग. मनोहरीचे दास लेने ती भूषणे, मनोहरीचे दास लेने ती भूषणे, मनोहरीचे दास
देवते भूषणे आम्ही हरीचे दास म्हणून घेऊ आणि ते भूषण अंगावले. भूषण म्हणजे हे आपले हे अंगठे हे भूषण नाही, कारण हे भूषण यमाच्या हाती बांधून या देती आणि भूषणे घेती काढून. हे भूषण नग मग भूषण कोणती? भक्ती ज्ञान वैराग्याचं भूषण घ्यायचे. म्हणून हरीचे दास लेवती भूषणे आणि ती भूषणे घातल्यावर कापे त्या बेने कळी काळ त्या बेने कळी काळ कापतो म्हणे. कळी काळ कापतो म्हणजे मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटती? बायकोची. हे काळाची सॉरी सगळ्यात जास्त भीती काळाची वाटती. पण आमच्याकडे नामचिंतनाचं भूषण आहे म्हणून काळाची भीती आता राहिली नाही. उलट काळाची भीती पळती आता दड 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 दड. कधी नामचिंतनामुळं कथेमुळं नामामुळं काळाची भीती पळते. आणि नामचिंतन कथा नसली तर उलट काळाची भीती येत असते. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल म्हणजे तिथं काळच आहे. बरोबर आहे का? आणि सरळ ते शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे म्हणून काळाचं वार आहे. हो म्हणून काळाची भीती यायच्या आधी निमाडी पडायच्या आधी तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातले नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. या नरदेवाच्या ठिकाणी सावध राहा, कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेव दुर्लभ, वरली आळी दुर्लभ आहे. भेटली ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावी. पाटील बोला घेऊन सवी म्हणजे मनाजी पाटील देह गावीचा. म्हणजे वरल्या आळीत तुम्ही मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ देऊ नका. आणि जर या वरल्या आळीत विषयाकडे मन गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईन बा मंग पडेल ठावी. मग यमाच्या चिठ्ठ्या येते यमाच्या ह्या वरल्या आळीत. हे पिंगळ्यातलं पहिलं चरण आहे. वरल्या आळी जर सावध नाहीत तर राहिलो तर यमाच्या चिठ्ठ्या येतात. लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. सगळ्याला यमाच्या चिठ्ठ्या येतात पण लोक चिठ्ठ्या वाचित नाहीत. यमाच्या चिठ्ठ्या कोणत्या? मी सांगतो ना तुम्हाला. माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं त्या रोगातून माणूस बाहेर येणं वाचून ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसाला चिठ्ठ्या वाची जाव. आओ म्हणून चिठ्ठ्या वाची जाव. देवाला म्हणायचं, देवा रोगातून वाचलो ना, ऑक्सिजन मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते कळण. हे भजन करीन, भजन भजन पत्ते नाही, भजन भजन पत्ते नाही, मंदिरात बसून भजन करीन. हा देवाला म्हणा. बरोबर आहे का नाही? म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. बरोबर आहे का नाही? आणि सावध होणी भजनी लागा. देव करा आमवाग्या आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरवादी सावधोनी भजनी लागा. देव करा कैवादी अशा प्रकारे वरळी सावध बांधणार लागायचं. सावध काय झालं? काय झालं? काय नाही चोलली म्हणले तू काय कर त्याच पद्धतीने होती म्हणले ती घ्यायचा का आवाज हे दारी नाही काल आणि दुसरा येईला दारी नाही काल दारी नाही काल तरी दुसरा येईला हे दारी नाही काल परत शेवटी बा बाळ बांधून नेईला परत शेवटी बा बाळ बांधून नेईला परत शेवटी बा बाळ बांधून नेईला परत
सगळ्यांना हात वर करायचे 2 मिनिटं. वा असा वर्तमान कोटे तुमच्या वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे रतिकानं बोलू आम्ही वर्तमान नको रतिकानं बोलू आम्ही वर्तमान कोटे रतिकानं बोलू आम्ही वर्तमान नको रतिकानं बोलू आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे बोलू आम्ही वर्तमान नको रतिकानं बोलू आम्ही वर्तमान कोटे बाई पिंगा बाई पिंगा ओ पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा औगा 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 दांगड दिंगा 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 औगा धांगड दिंगा औगा धांगड दिंगा गुरुजी वाह अनेक रूपक आहेत बघा आणि वेगवेगळ्या रूपकातून जागा असा आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी आवा दोन्ही भजने लागा देव करा कैवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मला पंढरीला मला पंढरीला मला पंढरीला नेला ग बया मला पंढरीला नेला ग बया बोलते का बिगडा माधुरी बोल बोल बोलते का बिगडा माधुरी बिगडा माधुरी बोल बोलते का बिगडा माधुरी बिगडा माधुरी बोलते का बिगडा माधुरी एकदा आमच्या टाळकर मंडळ करतात टाळेवाजा एकदा भया करतात टाळेवाजा माझ्या करता राहू द्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली